काही मिनिटाच्या पावसाने नागपूरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते। त्याला नागपूरमध्ये नव्याने तयार झालेले सिमेंट रस्ते जबाबदार आहे असा आरोप केला जातो। हे अर्ध सत्य आहे। आम्ही यातलं तुम्हाला पूर्ण सत्य दाखवतो। सध्या मी वेस्ट हायकोर्ट रोडवर आहे आणि इथे सीवर लाईन बदलीचं काम सुरू आहे। मागच्या 25 वर्षाआधी जे सीवर लाईन होती ती बदली करून आता नवीन सीवर लाईन टाकण्याचं काम सुरू आहे। मात्र जुन्या सीवर लाईनचे जे पाईप बाहेर निघालेले आहे त्या पाईपांची स्थिती बघितलं तर त्यावर लक्षात येतं की या सीवर लाईनमध्ये खरंच पावसाचं पाणी किंवा इतरही सांडपाणी जात असेल का। त्यामुळे नागपूर शहरामध्ये काही मिनिटाच्या पावसामुळे जी पूरस्थिती निर्माण होते त्याला काही अंशी का होईना पण या सीवर लाईन झालेल्या ब्लॉक आपल्याला जबाबदार असल्याचं पाहायला मिळत आहे। विशेष करून नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं हे काम असतं की सीवर लाईनची वरच्या वर साफसफाई करायला पाहिजे। मात्र जर का तुम्ही या दृश्यांमध्ये बघितलं ना तर इतका मातीचा स्तर या सीवर लाईनच्या आतमध्ये साचलेला आहे। झाडं मुळं आपल्याला पाहायला मिळतात। यावरून तुम्हाला कल्पना येईल की किती ठोस प्रकारची माती या संपूर्ण सीवर लाईनच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे या सीवर लाईनमधनं पाणी जाणार नाही आणि अशीच परिस्थिती नागपूरच्या अनेक सीवर लाईनची आहे। त्यामुळे अनेक भागामध्ये काही मिनिटाच्या पावसाने पाणी जे असतं ते आतमध्ये घेतलं जात नाही आणि त्यामुळे मग नागपूरमध्ये पूर सदृश्य स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे नागपूरचे सिमेंट रोड हे पूर सदृश्य स्थितीला जबाबदार आहे तितक्याच या ब्लॉक झालेल्या सीवर लाईन देखील तितक्याच जबाबदार आहे ज्याकडे नागपूर महानगरपालिकेचं पूर्ण दुर्लक्ष आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।